सुप्रभात, नमस्कार. मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे मुंबईकरांसाठी, विशेषतः पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी. इकडे जरा लक्षपूर्वक ही बातमी बघा आणि त्यानंतर तुमचं प्लॅनिंग करा, कारण पुढील 3 दिवस रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. मीरा रोड आणि भाईंदर दरम्यान मेट्रो 9च्या गर्डर लॉन्चिंगसाठी 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेतला जातोय. आजपासून सोमवारपर्यंत मध्यरात्री 12:45 3 वाजून 15 मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे आज शेवटच्या 2 चर्चगेट विरार गाड्या रद्द होणार आहेत. उद्या सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक असेल. यानंतर राजकीय विश्वातनं बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विमान अखेर रात्री उशिरा जळगावमधून उडालंय. मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांनी शिष्टाई केली आणि ती कामी आली. एकनाथ शिंदे जळगाव दौरा पूर्ण झाल्यानंतर मुंबईला रवाना होणार होते, मात्र वैमानिकानं तब्येतीचं कारण देत विमान उड्डाणाला नकार दिला. मात्र मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांनी विमान कंपनीशी संवाद साधल्यानंतर एकनाथ शिंदेंचं रखडलेलं विमान उडालं. अखेर एकनाथ शिंदे यांचं विमान आता मुंबईत दाखल झालेलं आहे. जळगाव दौऱ्यावर ते गेले होते आणि तिथून मुंबईला येतेवेळी वैमानिकानं प्रकृतीचं कारण देत विमान उड्डाणाला नकार दिला. मात्र गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांची शिष्टाई कामाला आली. त्यांनी विमान कंपनीशी संवाद साधला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे विमानानं मुंबईत दाखल झालेत. बातमी ठाकरे बंधूंबाबतची. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर मुंबईत लागलेले आहेत. 8 कोटी मराठी जनता आणि मुंबई परप्रांतीयांच्या घशात जायच्या आधी उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी मागणी करणारे हे बॅनर गिरगावमध्ये झळकलेत. एकत्र येऊन मराठी लोकांना वाचवा असंही त्यावर लिहिण्यात आलंय. गिरगाव चर्च, ठाकूरद्वार या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेत. तर महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केले. पाहूयात काय नेमकं ते म्हणालेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत, तशा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा अधिकच जोर धरू लागल्या आहेत. त्यात उद्धव ठाकरेंनी युतीच्या दिशेनं पाऊल टाकणारं विधान केल्यामुळे या चर्चेला आणखीनच धार आली. महाराष्ट्राच्या मनातलं होणार आणि संदेश वगैरे नव्हे तर थेट निर्णयच कळवू असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलं. मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा. ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मात्र आता शिवसेना मनसे युतीची घोषणा 14 जूनला राज ठाकरेंच्या वाढदिवसाला होते की 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनाला, याकडे लक्ष लागलंय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या युतीवर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे. उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्राच्या मनात दोन्ही ठाकरे एकत्र येणार. महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार आहे. युती संदर्भात युती मनसे आणि महायुती ठाकरे लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार. तर दोघांच्या युतीशी माझा काय संबंध, ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर योग्य वेळी बोलेन अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. असं आहे की त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आहे, माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील. यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे. आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात.
त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण काही हरकत नाही. मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे. आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही. बातमी आहे बकरी ईद बाबतची. बकरी ईद किंवा मग ईद उल अजहा हा मुस्लिम धर्मियांचा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. याला कुर्बानीची ईद असंही म्हटलं जातं. हा सण जगभरातील मुस्लिम बांधव अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि सामाजिक सलोख्यानं साजरा करतात. बकरी ईद हा सण इस्लाम धर्मातील पवित्र हज यात्रेच्या समाप्तीच्या निमित्तानं साजरा केला जातो. देशभरात आज त्याचाच उत्साह दिसतोय. मुस्लिम बांधवांनी सकाळीच नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची नमाज नको अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढांनी केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारावी यासाठी लोढांनी पत्र लिहिले. ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदच्या नमाजसाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेला मंगलप्रभात लोढांनी विरोध केलाय. ऑगस्ट क्रांती मैदानाला ऐतिहासिक महत्त्व असून अशा प्रकारे याचिका करणं लज्जास्पद असल्याचं लोढांनी म्हटलंय. तर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यावरून मीरा रोडमध्ये तणाव निर्माण झालाय. इथल्या नॉर्थ गार्डन सिटी संकुलामध्ये वाहनांची तपासणी केली जाते. कुणी चोरून बकरा नेऊन त्याची कुर्बानी देऊ नये यासाठी इमारतीमध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. याबाबत मुस्लिम बांधवांनी नाराजी व्यक्त केली. मुस्लिम धर्मियांचे सण असल्यावरच हे लोक वाहनांची तपासणी करतात असा आरोप करण्यात आलेला आहे. यामुळे सोसायटीत तणावाचं वातावरण आहे. नाही, आत्तापर्यंत असं काही पण कुठल्या पण सणाला झालं नाही आहे. ह्याच सणाला होत आहे. प्रिव्हियस इयरला पण हा सणाला होत होता. तर माझं म्हणणं हे आहे की सिक्युरिटी एन्हान्स जर तुम्ही करतात सोसायटी तर आम्ही पूर्ण कॉपरेशन देणार. पण काय असते की ते सिक्युरिटी एन्हान्स पूर्ण वर्ष चालायला पाहिजे ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन. पण तुम्ही फक्त हे टार्गेट सणाला जे करतात त्याच्याबद्दल आपली आपत्ती आहे आणि त्याच्याबद्दल ते इल्लीगल आहे. तुम्ही नाही करू शकता ते. तर बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम धर्मगुरूंनी मुस्लिम बांधवांना महत्त्वाचा संदेश दिलाय. कुर्बानी देताना शेजाऱ्यांच्या भावनांचा आदर करा. कुर्बानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नका. खुल्या रस्त्यावर बाजारात कुर्बानी देऊ नका असे निर्देश दिल्ली जामा मशिदीतून धर्मगुरूंनी दिले. देखिए, सड़कों पर, खुली जगहों पर, बाज़ारों पर कुर्बानी से परहेज़ करें. सफाई का जो है वो ख़ास ख्याल रखें और अपने पड़ोसियों के जज्बात का जो है वो लिहाज फरमाएं. बातमी युद्धाबाबतची. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध अधिकच पेटलंय. काही दिवसांपूर्वी युक्रेनने रशियाच्या 4 एअरबेसवर ड्रोन हल्ले करत त्यांची 40 लढाऊ विमानं उद्ध्वस्त केली होती. आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांपैकी रशियातील हा हल्ला सगळ्यात मोठा होता. त्यामुळे याचा बदला घेणारच असा पवित्रा पुतीन यांनी घेतला. आता रशियानं युक्रेनच्या सर्व प्रमुख परिसरात 400हून अधिक ड्रोन आणि 40हून अधिक बॅलिस्टिक मिसाईल्सनं प्रतिहल्ला केलाय. रशियानं केलेल्या या हल्ल्यानं युक्रेन हादरलंय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विट करून रशियाला प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलंय. वोलिन, लव्हिव, कुठे कुठे हल्ला केलाय रशियानं? युक्रेनमधल्या कुठल्या शहरांवर हल्ला केलाय ते बघा. टेर्नोपिल, कीववर रशियाकडून सतत हल्ले केले जातात. कारण कीव युक्रेनची राजधानी. सुमी, पोल्टावा, खमेलेन्स्की, त्यानंतर चर्कासी, चेर्निहिव या महत्त्वाच्या शहरांवर रशियाकडून हल्ला करण्यात आलेला आहे. बातमी आहे मोदींच्या कॅनडा दौऱ्याबाबतची. पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडाला जाणार आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानांकडून अखेर मोदींना फोन आलाय. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी G7 शिखर संमेलनाचं मोदींना निमंत्रण दिले. 15 ते 17 जून दरम्यान मोदी कॅनडात जाणार आहेत.
भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलंय. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरच्या यमुना नदीकाठी हे इमर्जन्सी लँडिंग केलंय. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वायुसेनेचं हेलिकॉप्टर उतरवण्यात आलंय. हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. बातम्यात राज्यातल्या पावसाबाबतच्या. राज्यात पावसाचा जोर कमी असला तरी 12 जून नंतर पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यात आठवडाभरात मेघगर्जनेसह पाऊस होईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली. कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. नाशिकच्या निफाडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. कसबे सुकेणे परिसरामध्ये जोरदार पाऊस झालाय. रस्ते पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले, तर काही ठिकाणी गारांचा देखील पाऊस झालाय. यामुळे फळबागांना फटका बसणार आहे. पुण्यातल्या डेंबे धरण आणि माळीण परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय. डेंबे धरणाजवळ पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्यानं माळीण परिसरातील 11 गावांचा संपर्क तुटलाय. माळीणकडे जाणारी वाहतूक बंद झाली. तसंच नागरिकांनी धोकादायक पाण्यातून प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झालाय. राहातामध्ये देखील पावसानं हजेरी लावली. तसंच कोल्हार गावात पावसामुळे आठवडी बाजारात नागरिकांची तारांबळ उडाली, तर शेतकरी व्यापाऱ्यांनी आणलेला शेतमालही पावसामुळे भिजला. खासदार संजय राऊत यांचा मनसेसाठी सूर बदललाय. याआधी नेते मंडळी राज ठाकरे यांची भेट घ्यायचे, यासाठी राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे खोलला आहे असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं. मात्र आता राज ठाकरेंचं घर हे आमच्यासाठी दुसरं घर असल्याचं राऊत म्हणाले. राज ठाकरेंचं घर हे आमच्यासाठी दुसरं घर असल्याचं राऊत म्हणालेत. तर राऊतांचं मतपरिवर्तन झालंय. 3 वर्ष जेलमध्ये राहिल्यामुळे त्यांनी सूर बदललाय अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. कॅमेऱ्यासमोर बोलून युती होत नाही. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा. तुम्ही 1 पाऊल पुढे या, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील असा सल्ला अविनाश जाधवांनी दिलाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे असं विधान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी केलंय. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे जागा मागणीत सहमती दर्शवावी असंही जाधवांनी म्हटलंय. राज ठाकरे जर महाविकास आघाडीत आले तर स्वागतच आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ते एकत्र येणार असतील तर मी स्वतः स्वागत करेन अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. यात एक महत्त्वाची बातमी येते. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मुद्द्याला नाव न घेता हात लावलाय. रायगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी धनगर समाजाच्या वस्तीतील संरक्षण देण्याचं जाहीर केलंय. मात्र याच वेळी त्यांनी रायगडाला पोषक आणि शिवाजी महाराजांना शोभनीय आहे त्याच गोष्टी इथे राहणार असल्याचं मोठं विधान केलंय. माझी जबाबदारी आहे जे रायगडला पोषक आहे, जे शिवाजी महाराजांना शोभनीय आहे त्याच गोष्टी तर राहणार, त्याच गोष्टी तर राहणार. हा माझा शब्द आहे तुम्हाला. पण ह्याचा अर्थ नाही अतिक्रमण काढत असताना तेवढंच माझं संरक्षण सुद्धा इथल्या धनगर समाजाचे जे लोक इथं वर राहतात त्यांच्यासाठी सुद्धा असणार आहे. म्हणून मी नाव घेत आहे, तुम्ही समजून घ्या मी काय बोललोय. तुम्ही नाव घेत नाही, तुम्ही समजून घ्या मी काय बोलतोय ते, असं यावेळेला
छत्रपती संभाजीराजे म्हणाले. यानंतर बातम्या पुन्हा बघूयात आपण पुढच्या. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये वाहन अडवून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. डोबळे कुटुंब जमिनीच्या वादातून आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. तिथून परतताना आरोपींनी सिने स्टाईल पाठलाग करत आधी त्यांचं वाहन अडवलं. त्यानंतर वाहनाच्या काचा फोडून लाटा काट्या घेऊन आलेल्या 15 जणांनी तिघांना मारहाण केली. जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या एका टोळक्यानं शेतकरी कुटुंबाला चक्क बंदुकीचा धाक दाखवलाय. ही घटना हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील कासारसाई भागात घडली आहे. या प्रकारचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये सध्या पाहिला जातो. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी दहशतीत आहेत. जळगावात संत मुक्ताई पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. पालखी सोहळा कोथळी मुक्ताईनगरवरून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. पालखी सोहळा प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषानं अवघी मुक्ताईनगरी दुमदुमून गेली होती. दरम्यान परंपरेनुसार जुन्या मंदिरातून ही पालखी निघाली. आषाढी वारीमुळे 15 जून दरम्यान पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिली आहे. तसंच 65 एकर परिसरातील शौचालय पाहणी करून स्वच्छता ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या माध्यमातून पंढरपूर वारीपूर्वी आणि वारीनंतर सुद्धा शहर स्वच्छता केली जाणार आहे. देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 5,000वर पोहोचली. देशात आता 5,364 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात 548 सक्रिय रुग्ण आहेत. केरळमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. नंदुरबारच्या अतिदुर्गम भागातील दडगावमधील 3 समाळ गावातल्या ग्रामस्थांनी गावातील समस्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडे बोलून दाखवल्यात. गावाला जाण्यासाठी रस्ता नाही, कुठल्याही सुखसुविधा नाहीत. त्याचसोबत पिण्याच्या पाण्याची समस्या यासह आरोग्याच्या समस्याही त्यांनी सांगितल्यात. या तक्रारींचं निराकरण करण्याच्या सूचना कोकाटेंनी अधिकाऱ्यांना दिल्यात. अकोल्यात उमेश पुरी विरोधात तीव्र निषेध करत प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आलाय. पैगंबर मोहम्मदांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उमेश पुरीच्या निषेधार्थ जनसत्याग्रह संघटनेनं आंदोलन केलं. या दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली. या आंदोलनाचं नेतृत्व आसिफ अहमद खान यांनी केलं. यात एक ब्रेकिंग न्यूज येते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना द्यायला सुरुवात झाली. मात्र जवळपास 5 लाख महिलांनी KYC पूर्ण केलेलं नाहीये, त्यामुळे त्यांना हा लाभ देण्यात अडचणी येत आहेत. बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे 5 लाख महिलांचा निधी विभागाकडे पडून आहे.